यात काय सोनाराच्या दुकानाच्या शेजारी भिडीवाल्यानं दुकान सांडलं, सोनाराच्या गल्ल्यावर परिणाम होतो. हो ते सोनाराचं काही झालं तर 30,000 फीट आहे, याचे 30,000 वाला पिढी जाईल. याच्याकडे काय आहे, एक मिळालं कांदे कापू कापू, एक मिळालं लिंबू पिळू पिळू. बरं खाणारं गिराईक काय लय फुगीर, मटकी टाक, कांदा टाक, लिंबू पिळ, मिरच्या दे, लिहून ठेव. हे लिहून ठेवून मागायला गेला का, माणसात पैसे मागितले नाही देणार, गेला उडत. माणसं माझ्याकडे मागितले भेळीचे पैसे, माणसात उडत गेला. काय करायचं कर, नाही देत, मागचे नाही आजचे नाही. तो वारकरी संप्रदाय हे हे त्याचं असं चालत नाही. 3 गोष्टी आहेत सध्या. मुलीच्या बापासमोर 3 प्रश्न आहेत आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे. पुरीच्या बापापुढे सध्या 3 प्रश्न आहेत. सर्व्हिस आहे, शेती नाही. शेती आहे, सर्व्हिस नाही. दोन्ही आहे, कार्ट सुईचं नाही, ते रिक्षात टाकून आणावं लागत. हे 3 प्रश्न पोरीच्या बापा पुढे आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे, कोणची का मिळालं. एवढा वळू पिवळा होऊ द्या, कोणची का मिळालं. भले तिला 2 पोरं का असं सांभाळू बाबा, आता काय कर. टाकून दिलेल्या पोरी सुद्धा या 2 वर्षात लोक धनाधन करायला लागले, तर काय करतील काय. बरं बापा पुढे असा प्रश्न आहे, हा सांड जर पिवळा केला नाही हा काही करीन ना. याला पाहिलं डीजेला घाम येतोय, धडधड करतोय डीजे. नाही 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 नाही. आणि राज्यही तृणमान आहे, ते असं नाही चालत मला. हा चला पुढं. मग माझ्या तोंडातल्या उत्तराचं उत्तर समर्पक झालं, श्रद्धा घातलंच पाहिजे, त्यासाठी घेतलेला अभंग आहे. अभंगाला सुरुवात. मी तुम्ही म्हणाल चाललं काय, 3 शब्द झाले, आता 14 शब्द. श्राद्धाला सुरुवात. फक्त फटाफटा अभंगाचा सरळ अर्थ सांगतो आणि अभंगात नेऊन घालतो. हे साते, साते याचा अर्थ बाजार. दुडीवर दुडी गवळणी साते निघाला. तुम्ही बाजारला आलात तर देव आपला करा, नाही जर केला तर संसार लयाला जाईल. आणि कोणता संसार हा नंतर सांगू. गायक वादक मंडळी ध्यानात ठेवा, कुणाचे मायबाप नाही आहे, कौनाचे मायबाप. कौनाचे मायबाप, कौनाचे गणगोजत. आता तुम्ही मला 3 प्रश्नाचे उत्तर द्यायचे, म्हणजे पटापटा बोलत. बायको सुरुवातीला होती नाही, मधी आहे, शेवटी नाही. बायको सुरुवातीला नव्हती, मधी आहे, शेवटी नाही. नाही शेवटी काय नाही, शेवटी बायको नाही, काही नाही. आपण आपली खाट आणि करेल कर्म. काय केलं म्या, काहीच नाही केलं. तो जे केलं ते कोणीच केलं नाही. तो 80,000चा तमाशा गावात सुईचा होऊ दिला नाही. आणि सप्त्याक कधी डोकून पाहिलं नाही. मग गावात सप्ते करायला त्रास होती, जत्रा करायला नाही होत. सप्त्याची मीटिंग बसल्या बसल्या एक जण म्हणतो करायचं आहे का यंदा. हा मग मागच्या हिशोबाचं बोला. मी एक म्हणलं तुम्हाला मागचं काढायचं आहे का, सप्ता गेला उडत. हे बाया वया. आणि जत्राचं कसं आहे, हे बा पोरं गावात तमाशा सोयीचा होऊन देती नाही, तमाशा यंदा आणायचा नाही. चव जाती गावाची. उठला एक जण कोपऱ्यातून, का नाही आणायचा बा. 80,000 तमाशा आणला गावात. आपल्या गावचे 5-25 सांड, शेजारच्या गावचे 5-25 वळू. ती मंडळी वाजली का गोळा होती, ती बोलवाय नाही लागत महाराज. तुम्ही पहा महाराज, हळदीला 100-200 लोक, साखरपुड्याला 100-200 लोक, पण नवरदेव मिरवायला निघायचा टाइम कुडून पोरं येतात. 10 मिनिटात गँग तयार झाली. तमाशा काही सोयीचा होऊन देती नाही. बायांच्या अगोदर त्या वळूनचा एक डाव. मग ज्याच्या ताब्यात वय येते, माईकवर बोंबलं तर शांत बसा. गावची इज्जत घालू नका, मोठ्या कष्टानं बाय आणली. त्याच कार्ट खालून म्हणतो वन्स मोर शांताबाई. हा लगेच म्हणतो कोणचं बॉम्ब आणलं. लोक म्हणले तुझंच आहे. माझं ते माझं असू शकत नाही. लोक म्हणले नाव आहे बा तुझ्या, मग पाय काय. बरे तू माया बोटक पाहिजे ना, इकडे बोट दुखायला लागलं, तू पाय ना. इको दे जायचा काय का कीर्तनाला आलेल्या सुना. हा जरा भान ठेवा, भान. तू काय 7-8 ताटल्या 2-4 थांबे इकडे घेऊन आली, म्हणजे ज्या गिरदारी घेऊन आली काय.
चार चार गुरुवार करते सासरा उपाशी मारी ती आणि इकडे बचत गटात भाषणं जोडी ती म्हणजे लय शहाणी झाली तू 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही त्याच्या बगलात कुशिड्या झाल्यात आणि इकडे उद्यापनाला भजे काढी ती जरा सावध व्हा सासू सासऱ्याची इस्टेट कहाणी एक ध्यानात ठेवा सुना तुम्ही त्यांचा किती छळ केला एक दिवस तुमच्यावरती वेळ आहे हे विसरू नका हा तुम्हाला वाटतं बा आमचा नवरा आमच्या ताब्यात आहे थोडा काळ येतोय बी तुमचा नवरा जे आज तुमच्या अंडर आहे ना ते भंगार ते त्याचा पोऱ्या त्याला हानीत नाही तवर मग तो आमच्या ताब्यात येणार चालला त्याच्या पोऱ्यानं त्याला रेटावला का आमच्याकडे येणे करी फेट आलाच झालाच बाबा झालाच टाळ करी मग हा सगळा माल कोणाकडे येतो हा लई दिवस नाही येऊ नको लगेच बायको घे बर मग आता तू 48ची अगरबत्ती कुठं लावतो बावळाटा 48 टाके मार्ग पडले नुसते बँडवाले थकीतो तुला कोण बायको देत आता लग्न न झाले बऱ्या तू माया बोटाक पाहता ना इकडे बोटा दुखायला लागलं तू पाय ना इको दे जायचा काय का कीर्तनाला आलेला सुना हा जरा भान ठेवा भान तू काय 7-8 ताटल्या 2-4 थांबे इकडे घेऊन आली म्हणजे जा गिरदारी घेऊन आली का 4 गुरुवार करते सासरा उपाशी मारी ती आणि इकडे बचत गटात भाषणं जोडी ती म्हणजे लय शहाणी झाली तू 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही त्याच्या बगलात कुशिड्या झाल्यात आणि इकडे उद्यापनाला भजे काढी ती जरा सावध व्हा सासू सासऱ्याची इस्टेट कहाणी एक ध्यानात ठेवा सुना तुम्ही त्यांचा किती छळ केला एक दिवस तुमच्यावरती वेळ आहे हे विसरू नका हा तुम्हाला वाटतं बा आमचा नवरा आमच्या ताब्यात आहे थोडा काळ येतोय बी तुमचा नवरा जे आज तुमच्या अंडर आहे ना ते भंगार ते त्याचा पोऱ्या त्याला हानीत नाही तवर मग तो आमच्या ताब्यात येणार चालला त्याच्या पोऱ्यानं त्याला रेटावला का आमच्याकडे येणे करी फेट आलाच झालाच बाबा झालाच टाळ करी मग हा सगळा माल कोणाकडे येतो हा लई दिवस नाही येऊ नको लगेच बायको घे बर मग आता तू 48ची अगरबत्ती कुठं लावतो बावळाटा 48 टाके मार्ग पडले नुसते बँडवाले थकीतो तुला कोण बायको देत आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय आहे फक्त मामाची आणि मामीची पूजा करणे दुसरे कोणत्या नाही लागायचं नाही आता मामाच पांडुरंग आणि मामीच रुक्मिणी कायच बायको आली आता मामालाही असली तर ठीक नाही तर मिळालं यायची काहींच्या मामाच्याही लग्न होईल नाही तो काही एक तमाशा आहे का मामाच मोकळा हिंडतोय का असं का आलं माणसं नुसते घराने लग्न बायका करता बायको मिळणार नाही 3रे वाक्य घडणार आहे 4थं वाक्य काय घडणार आहे ऐका सगळी जनता परत शेतीवर येणार आहे तुमचं काय मत आहे कंपन्यांचं जवळजवळ ते आले पिठले आता ते रसावतून द्यायला लागले आता पिटलेवाले सकाळी वल्लन संध्याकाळी कोरडं सहकार क्षेत्रातल्या नोकरीवाल्यांवर दबाव आहे आता ते उगाच पोटासाठी करतात नाही तर कवा साहेबाचा फोन येईन आंघोळीला घुसला साहेबाचा फोन आला तो अंडरपॅन्ट गावात गेला यांच्यावर दबाव आहे म्हणजे सर्व्हिस हा विषय मिटला आता सगळी लोक परत कुठे येणार आहे शेतीवर आणि पाया पडून समजा 2-3 वर्ष थांबा शेतीला सोनेरीच दिवस येणार आहे आणि आजही शेतीवर सोनेरीच दिवस आता फक्त शेती का परवडत नाही याचे 2 ते 6 कारणं सांगतो तुम्हाला मी स्वतः शेतकरी आहे चांगला जर कीर्तनात बसलेला म्हणला ना कोणी शेती परवडत नाही या कानपट्टी ठेवून द्यायची पहिली ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडते जो फक्त घरात व्यसन नको आहे आणि कामाचं एकमत पाहिजे शेती कधीच तोट्यात येऊ शकत नाही तुमची ॲव्हरेज काढायची दानत आहे का एकरमध्ये 1500 जाळ्या काढा तुम्ही 100 रुपयाने टमाटे जाऊ द्या 1.5 लाख रुपयाचे टमाटे झाले लाख खर्च 1.25 लाख 25 ते फीट झाले गेलं मग तुम्ही 500 जाळ्यांवर जर धाब्याची उधारी 900 जाळ्यांची करता तारी इकून मरतो का तू असं कुठं जमल शेतकरी वर्गाचा हाच मोठा प्रॉब्लेम झाला आहे एक तर मजूर मिळत नाही घरात माणसं नाही आणि शेती का परवडत नाही याला 6 कारण आहेत एक वारंवार त्या जमिनीत तेच पीक गॅपच द्यायचा नाही त्या जमिनीची ताकदच संपली हो ऊस नावाची वस्तू 18 महिने राहती तुटून गेले आणि त्यानं फक्त रोटा मारला आणि परत सरी पाडली 32 वर्षे 32 महिने वावर गुंतून ठेवलं त्याला कशाला शेती टिकल
वारंवार त्याच जमिनीत तेच पीक. 2, 100% शेतकरी तणनाशक वापरतो. टाटा मेट्री, निराया 71, राऊंडअप, गोल, M45, M35, अविनाश. बरं काही औषधं इतके पॉवरफुल आहे महाराज, माणूस बांधाला औषध मारून गावात जाईपर्यंत बांध जळवते माझं. आणि जिथं तुम्ही औषध मारता ती जागा फुसफुशीत वेळ राहते पहा कधी बी. मग आता त्याच्यामुळे जमिनीतले क्षार जात नसतील का? दुसरं कारण. तिसरं कारण, शेतकरी जर पाणी भरायला गेला वाफ्याला वास नष्ट होत नाही, फोडूनच भरितो त्याला, त्याच्या पिकाला लागत नाही त्याच्यापेक्षा जास्त पाणी. चौथं कारण, शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकऱ्याची कुटुंब वाहिली निघल्यामुळं जमिनीचं क्षेत्रफळ कमी झालं आणि शेतीला बांध नसल्यामुळं झाडं राहिली नाहीत. आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन मिळतच नाही. याच्यावर तुमचं मत काय? आणि 5वं कारण शेतीला गाय आणि बैल सगळ्या शेतकऱ्याच्या दारातून गेल्यामुळं शेणखत हा विषय राहिला नाही. रक्त सलाईन भरून आलेलं रक्त वेगळं आणि भाकर खाऊन आलेलं रक्त वेगळं. आता हे तुमचं अमोनियम सल्फेट, युरिया, 10-26-26 ही जी खतं आहेत ही सलाईन आहे, पण शेणखत हे ओरिजिनल खत आहे. शेतकऱ्याच्या घरात शेतीला शेणखतच नाही, ठेवायचंच नाही. कुत्रा ठेवायचा दारात आणि बोर्ड लिहायचं कुत्र्यापासून सावधान, पण कंसात लिहायला पाहिजे आतले का बाहेरच्या. आताही कुत्राचे. आणि ह्या 5 कारणामुळे शेती त्वटते. तुम्हाला पटो नाही तर न पटो, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आणि दिवस कशाला येणारे परत शेतीवर. तुम्ही आलात तर एक करा ना. काय ए साते आता बाजार. बाजारला आलात तर देव आपला करा. महिना मंडळ, तुमची आई जिवंत आहे ना? आई जिवंत आहे ना? आहे ना? आई जिवंत आहे ना तुमची? आहे ना? तिला कधी भेटायला जा. तुमची पिशवी रिकामी नाही येणार. कवठं येतील, बोरं येतील, जांभळं येतील, चिचुके येतील, हरभरे येतील, पण तुमची आई गेली ना, तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धोर निघू द्या, पिशवी नाही न्यायची, पर्स न्यायची, पर्स. आता उत्तर द्या महिला मंडळ, तुमची पिशवी भरून देणारी कोण आहे? आई आहे, बरोबर आहे ना? आता लबाड नाही बोला बरं का, सणासुदीचे दिवस आहे. मी तुमच्या मुलासारखा वळी आली आता, फक्त तुमच्या पायाला हात लावून सांगतो, माझ्याशी खोटं बोलायचं नाही. तुमच्या मुलासारखा आहे मी. तुम्हाला कधी असं वाटलं का तुमची आई मारावा? नाही ना? नाही ना? लबाड नाही बोलायचं बरं का. तुमची आई कधीच मरू नये असं तुम्हाला वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? मग तुम्ही ज्याच्या पगारावर उड्या हाणता त्याला आई असेल ना?